ज्या महान पुरुषांनी आणि महान स्त्रियांनी त्याग आणि समर्पण केलं, अशा मानवी इतिहासातील सर्वच महान पुरुष आणि महान स्त्रियांच्या कार्य आणि कर्तृत्वाला, विशेषतः ज्ञात आणि अज्ञात कार्य आणि कर्तृत्वाला मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतोय. नव्हे तर लवजी क्रांती मोर्चा सारख्या सामाजिक लढवया संघटनेचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं ते मी माझं आद्य कर्तव्य समजतोय. आंबेडकरी मातांग परिषदेची आयोजन आणि नियोजन ज्यांच्या माध्यमातून केलं ते आमचे स्नेही युवराज पवार सर आणि त्यांची टीम, त्यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिनंदन करतोय, त्यांचा आभार मानतोय. जो विषय या ठिकाणी दिलेला आहे तो विषय असा आहे की बहुजन महापुरुषाच्या चळवळीतील मातांग समाजाचे सक्रिय योगदान व सद्यस्थिती, आणि वेळ आहे माझ्याकडे 10 मिनिटाचा. ह्या 10 मिनिटामध्ये मी काय सांगितलं पाहिजे तुम्हाला? ब्राह्मणी व्यवस्थेच्या यज्ञ संस्कृतीच्या विरोधामध्ये, चार्वाकानं केलेल्या बंडाच्या विरोधामध्ये आमचं काय योगदान आहे ते सांगू का मी? सिद्धार्थ गौतम बुद्धानं केलेल्या धम्मक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती जी राजकीय क्रांती झाली, त्या ठिकाणी 16 महाजनपद निर्माण झाली. ह्या 16 महाजनपदापैकी 8 महाजनपद हे मांगकुलीन राजाची होती. हे सांगू का? का प्रसेनजिताची स्टोरी या ठिकाणी सांगू, ज्यांनी धर्मांतर कसं असलं पाहिजे आणि आचरणामध्ये ते कसं आणलं पाहिजे हे सांगू का? प्रतिक्रांतीच्या कालखंडामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये मातांग समाजानं पुरोगामी विचारधारा सोडली नाही, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाला मानणारी विचारधारा सोडली नाही हे सांगू का? का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार लवजी साळवे आणि त्यांना मिळालेल्या राऊत पदवीबद्दल बोलू का? तुम्हाला एक लवजी साळवे माहित आहे, राष्ट्रपिता फुले यांना साथसहयोग करणारे लवजी साळवे. पण त्यांचे जे आजोबा होते ते लहू साळवे हे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते. तात्कालीन परिस्थितीमध्ये शस्त्रबंदी, शिक्षणबंदी, संपत्ती बंदी असताना त्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र दिलं आणि मनुस्मृतीचं उल्लंघन केलं. भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये सुद्धा आमचं योगदान आहे. एवढंच नाही तर लवजी साळवेनं राष्ट्रपिता फुले यांना साथ सहयोग करत असताना एका हातामध्ये महाराचं लेकरू घेतलं, दुसऱ्या हातामध्ये मांगाचं लेकरू घेतलं आणि ओबीसी असणाऱ्या सावित्रीबाई फुलेच्या शाळेमध्ये नेलं. पहिली मुस्लिम शिक्षिका शेख फातिमा बीवीच्या शाळेमध्ये नेलं. जसं मांगा महाराच्या लेकरांना नेलं तसं धनगराच्या पोरीला सुद्धा पोत्यात घालून शाळेमध्ये नेलं. पण ह्या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे, त्याच लवजीचं नाव घेऊन जातीय अस्मिता टोकदार केल्या जातात. ह्या टोकदार करणाऱ्यांचा मी ह्या विचार मंचावरून जाहीर निषेध करतोय. तुम्हाला असं वाटतं लवजीचा तुम्हाला खूप पुळका आहे? अरे तुमच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या लोकांना ह्याचा सर्वात जास्त पुळका आहे. लवजीच्या नावानं खूप साऱ्या संस्था आणि संघटना महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या, पण लवजीच्या नावानं पहिलं प्रतिष्ठान ज्यांनी निर्माण केलं ते मिलिंद एकबोटे साहेब आहेत. त्या लवजी प्रतिष्ठानमधून जी फौज निर्माण केली, त्या फौजेचा वापर त्यांनी भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये केला. शिवाजी महाराजांच्या नावानं शिवप्रतिष्ठान भिड्याचं आहे. म्हणजे आता चोरच मोर्चा काढत आहे, ती चोरी नाही झाली पाहिजे. खिडक्यातून बाहेर बघणाऱ्या आया बाया काय म्हणतील? अरे बापरे, किती मोठी बाब झाली. आता ते म्हणतायत की चोरी नाही झाली पाहिजे. मग तुम्ही त्या मोर्चाला पाठिंबा देताल का नाही? नक्कीच देताल. सेम असं झालं. लवजीच्या नावानं, महापुरुषाच्या नावानं जेवढ्या संस्था आणि संघटना निर्माण झाल्या, फक्त त्या संघटनेला आमच्या महापुरुषाचं नाव आहे म्हणून तुम्ही त्याला पाठिंबा देतायत. मिलिंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये आरशाचा कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमाच्या एका प्रवेशद्वाराला सुद्धा लवजी साळवेचं नाव असतं. बाबासाहेबांचे पुस्तक तुम्ही जेवढे लिहिले नाही त्याच्यापेक्षा जास्त पुस्तकं RSS लिहून ठेवलेत.
ह्या गोष्टीचा विचार आज आम्हाला करणं गरजेचं आहे. त्यांनी काय केलंय हे सांगण्यापेक्षा, हे सांगण्यासाठी माझ्याकडे तेवढा वेळ नाही पुरेसा, पण तुम्ही शरद गायकवाड सरांचं प्रबोधन चळवळीतील मातांगाची शौर्य गाथा हे पुस्तक वाचलं, किंवा सोमनाथ कदमांचं आंबेडकरी चळवळीतील मातांग समाज काय, एवढं जरी वाचलं तरी पण तुम्हाला कळेल की बाबासाहेबांचा वर झालेल्या हल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी रुक्मिणबाई नावाच्या बाईनं, वृद्ध महिलेनं स्वतःच्या अंगावरती दगड ओढून घेतली, स्वतः रक्तमबळ झाली, पण बाबासाहेबाला पदराच्या खाली लपून ठेवलं. ती रुक्मिणबाई मोरे पासून सुरू झालेला इतिहास श्रीपती शिंदेनं स्वतःची बैलगाडी विकून सोलापूरला येऊन परदेशामध्ये सांगितलं की बाबासाहेब हेच आमचे नेते आहेत. त्याचा भाऊ जो अंकुश श्रीपती आहे, अंकुश शिंदेला सुद्धा गावकऱ्यांनी फाशी दिलेला आहे. ह्या स्वातंत्र्य भारतामध्येच नाही, स्वातंत्र्याच्या अगोदरच नाही तर आंबेडकर चळवळीमध्ये सुद्धा आमचं योगदान आहे. पोचीराम कांबळेचं नाव तुम्हाला सांगण्याची गरज नाही, इतिहास सांगण्याची गरज नाही. ज्या विठ्ठल उमापानं बाबासाहेबांचं गाणं म्हणता म्हणता नागपूरच्या दीक्षाभूमीवरती प्राणाचा त्याग केला, त्याचा इतिहास तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण दुर्दैवानं हे सांगतं की आज देशामध्ये विकृतीकरण चालू आहे, जातीय अस्मितेचे लढाई टोकदार केले जातात आणि त्याच्या आडून अबकडचे लढे या ठिकाणी निर्माण केले जातात. अजित केसरळीकर नावाच्या एका माणसानं, RSSच्या माणसानं अबकडचं बीज पेरलं, विष पेरलं असं म्हणेल. अबकडं मिळालं पाहिजे. एका संशोधनकर्त्याचे या ठिकाणी मला PhDचा थेसिस मिळाला आणि त्या थेसिसमध्ये जे 4 या ठिकाणी गृहीतके आहेत त्याला आपण म्हणतो हायपोथेसिस, ते वाचून दाखवल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल. त्यानंतर जे 3 मिनिट बोलणार आहे ती ह्याच्यावरती बोलणार आहे. मातांग समाजाच्या शिक्षणाच्या अभावामुळे आरक्षणाचा पुरेपूर फायदा झाला नाही संशोधन म्हणते. आता मातांग समाजाचा आरक्षणाचा पुरेपूर फायदा का नाही झाला? ज्या वेळेला बाबासाहेबांनी सांगितलंय गावक्या सोडा, महारांनी सोडल्या, पुरस्वामीच्या महारांनी आजच्या बुद्धिस्टांनी सोडल्या. आम्हाला ती संधी वाटली, आम्ही म्हणलो त्यांनी सोडली, जागा रिकामी झाली, आम्ही गावक्या सुरू केल्या. बाबासाहेबांनी सांगितलं शहराकडे चला, आमचे बापजादे म्हणले शहराकडे कशाला जायचंय, गावात राहू. ते शहरात गेले, गिरणी कामगार झाले, त्यांची पहिली पिढी क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाली. आम्ही पिछाडीवर राहिलो, त्याला जबाबदार कोण आहे? मेरिट देताना, जो शिक्षण देताना किंवा आरक्षण देताना देणाऱ्या लोकांनी कमी जास्त त्याच्यात केलं नाही, आम्ही ते घेतलं नाही. हा आमचा नालायकपणा आम्ही मान्य केला पाहिजे, त्या विचार मंचावरून आम्ही मान्य केला पाहिजे. या ठिकाणी मला माझ्याकडची अबकडची आकडेवारी आहे. प्रायमरी शिक्षण, माध्यमिक शिक्षण, हायर एज्युकेशन, टेक्निकल शिक्षण, ह्या सगळ्या शिक्षणामध्ये मी बघितलंय मार, मांग, चांबार, भंगी, ढोर, ह्या सगळ्या कम्युनिटीमध्ये मातांग समाज सगळ्यात बुडालाय, सगळ्यात बुडालाय. हे सोडून द्या हो. माणसाची घाण काढणारा, गू काढणारा जो भंगी वर्ग आहे पूर्वीचा, तो आपल्यापेक्षा वरचढ आहे. त्याला जबाबदार कोण आहे? त्याला आम्ही जबाबदार आहेत. कारण बाबासाहेबांचं आम्ही ऐकलं नाही म्हणून हा सगळा सत्यानाश झाला. हे आम्हाला सुधारलं पाहिजे. दुसरा महत्वाची गोष्ट त्यांनी संशोधनकर्त्यांनी सांगितले, बौद्ध समाजाच्या तुलनेत मातांग समाजात राजकीय सहभाग व संघटन उशिराने निर्माण झाले, ही गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे. तिसरी गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे, अनुसूचित जातीतील पोट आरक्षणाच्या मागणीमुळे दलित राजकारणाचे ध्रुवीकरण झालेले आहे. दलित राजकारण ह्या शब्दावरती माझा आक्षेप आहेच, कारण शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दलितांचं राजकारण केलं नाही, बहुजनांचं राजकारण केलेलं आहे. तेव्हा 5-5 खासदार वरती पोहोचलेले आहेत. नंबर 4चा मुद्दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा जाती अंताचा लढा पोट आरक्षणामुळे जातीय लढ्यामध्ये परिवर्तित होत आहे. जे लोक एकत्र लढत होते आता एकत्र लढत नाहीत, सर्व वेगवेगळे लढत आहेत. इथं शेड्यूल कास्टच्या लोकांची गरज नाही. 1930 मध्ये डेल्झिल एबिस्टॉन नावाच्या विचारवंताने, इंग्रज ब्रिटिश अधिकाऱ्याने या ठिकाणी यादी तयार केली शेड्यूल कास्टची बाबासाहेबांच्या निर्देशानुसार, आणि त्याच्यामध्ये सांगितलं आम्ही लायकीचे आहेत का नाही शेड्यूल कास्टचे, ह्याचा विचार करा. जे लोकांसोबत, ज्या माणसांसोबत, ज्या लोकांसोबत अस्पृश्यतेचा व्यवहार केला जातो
ते लोक शेड्यूल कास्टमध्ये घेतले पाहिजे. जे लोक ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत त्यांना शेड्यूल कास्टमध्ये घेतलं पाहिजे. जे लोक ब्राह्मणाकडून कुठल्या प्रकारचा क्रियाक्रम करून घेत नाहीत त्या लोकांचा उल्लेख हा शेड्यूल कास्टमध्ये केला पाहिजे. एखादा स्वतःच्या छातीवर हात ठेवून विचार करा, काय आम्ही शेड्यूल कास्टमधल्या लाभाचे लायक आहोत का? आज नाही आहोत. ह्याचं सुद्धा आत्मचिंतन झालं पाहिजे. पण दुर्दैवानं आज जातीय लढे एवढे टोकदार झालेत. त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. सेपरेट पाहिजे ना, फक्त तीन मुद्द्यामध्ये सांगतो. नंबर 1चा मुद्दा, तुमची मागणी होती आम्हाला सामाजिक न्याय आम्हाला मिळाला नाही, आम्हाला सामाजिक न्याय विभागाचा निधी मिळत नाही, आम्हाला आमचं महामंडळ पाहिजे. तुम्हाला दिला महामंडळ. 15 वर्ष अण्णाभाऊ साठे महामंडळ होतं बंद अवस्थेमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही म्हणले आम्हाला आरटी पाहिजे. बार्टीमध्ये असताना सर्व विद्यार्थ्यांना, संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप सरसकट होती. 40,000 रुपये महिना, 35 ते 40 लाख रुपये त्या विद्यार्थ्याला मिळत होते. आम्ही म्हणलो नाही, आमच्या अन्याय अत्याचार राहिला, आम्हाला सेपरेट पाहिजे. सेपरेट झाल्यानंतर एका आठवड्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात आता सरसकट फेलोशिप आम्हाला देता येणार नाही. आज कंडिशन अशी आहे, तुम्हाला आरटी मिळाली पण आरटी बार्टी सारथी वगैरे सगळे मिळून फक्त आता गव्हर्नमेंटमध्ये आम्ही 200 विद्यार्थ्यांना फेलोशिप देऊ. तुम्हाला वेगळं पाहिजे ना, घ्या आता. नंबर 3चा मुद्दा, अबकडाचा भांडण ज्या मुद्द्यावरती तुम्ही करत की आम्हाला सेपरेट हिस्सा पाहिजे, ज्यांच्या सोबत तुम्ही फटकून राहून बाजूची मांडणी करत आहेत ना, अबकडच्या मुद्द्यावरती उद्याच्याला महार आणि मांग जर एकाच गटात टाकले तर तुमचे काय हाल होतील ह्याचा पण विचार करा. एकदा ह्याचा विचार करा. आणि अबकड जर झालं तर 13 पॉइंट रोस्टर प्रोग्राम जो आहे आरक्षणाच्या अंमलबजावणीचा, त्याचं काय करणार आहेत तुम्ही? त्याचा अंमल कसा करणार आहेत? 2026 मध्ये सोलापूरमध्ये 100 समजा एससीच्या 50 जागा जर निघाल्या, एक तर एससी अ ला जातील किंवा एससी ब ला जातील किंवा क ला जातील किंवा ड ला जातील. या वर्षी एससी अ ला जर गेल्या तर 2-4 वर्षांना ज्या वेळेला तुम्हाला संधी भेटेल एससी ब वाल्याला फॉर्म भरण्याची संधी भेटेल. त्याच्यानंतर 3-4 वर्षांना क वाल्याला भेटेल, त्याच्यानंतर ड वाल्याला भेटेल. ही वस्तुस्थिती निर्माण बांधवांनो, हे लक्षात घ्या. अबकड जरी झालं तर उद्याच्याला ऊसतोड कामगाराचा मुलगा एका तहसीलदारच्या मुलासोबत स्पर्धा करू शकेल का? ह्याचा तुम्ही विचार करा. आज जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाचा कालखंड आहे. आरक्षण शून्य एका बाजूला होत आहे. आमचं संविधान जंतर मंतरवरती पाखराचे पिस उपटावेत तसं आमचे पानं फाडून संविधानाचं जाळलं जात आहे. पोलीस संरक्षणामध्ये हा आजचा दिवस आहे. या परिस्थितीमध्ये आम्ही जातीय अस्मितेसाठी लढलं नाही पाहिजे, तर बहुजन अस्मितेसाठी लढलं पाहिजे. जातीय अस्मिता सोडून जोपर्यंत तुम्ही बहुजनवादाच्या मुख्य कक्षेमध्ये समाजाला आणण्यासाठी मदत करणार नाहीत, साथसोय करणार नाहीत, तोपर्यंत तुमचा कुठल्या प्रकारचा उद्धार होणार नाही. या गोष्टीचं सुतोवाच या विचारमंचाच्या माध्यमातून देतो. जाता एकच गोष्ट सांगतो बांधवांनो, वेळ आणखी पण गेली नाही. आज जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण, हार्प टेक्नॉलॉजीचं या ठिकाणी जग आहे. न्यू वर्ल्ड ऑर्डरचं जग आहे. खोट्या फसव्या लोकसंख्या नियंत्रणाच्या कार्यक्रमाचं जग आहे. वरून जे कार्यक्रम आखले जातात, तुम्हाला वाटते फक्त एपिस्टन फाईलच त्याच्यामध्ये महत्वाचे. एपिस्टन फाईल फक्त त्या ठिकाणचा एक भाग झाला. बांधवांनो, तुमच्यावर केलं जाणारं लसीकरण, तुमच्या हातामध्ये बसवल्या जाणाऱ्या भविष्यामधल्या चिप, तुमचे शेती तुम्हाला सरकारला देण्यासाठी, सरकारला जर शेतकरी देत असतील, त्या भागातले देत नसतील तर आर्टिफिशियल रित्या पाऊस पाडता येऊ शकतो, आर्टिफिशियल रित्या गारा पाडता येऊ शकतात, आर्टिफिशियल रित्या वादळ निर्माण करू शकतात. आणि ह्या माध्यमातून तो शेतकरी, तो वर्ग एकदा वैतागला, त्या सगळ्या जमिनी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती अदानी अंबानीच्या गळ्यामध्ये जाणार आहे. बांधवांनो, ह्याचा सुद्धा थोडासा विचार करा. हे ब्रॉड माइंड विचार करा. आमचे जगण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज या ठिकाणी आम्हाला प्रत्येक ठिकाणी लाईन लागावं लागत आहे, रांग लागावं लागत आहे. नोटाबंदी आली, आम्हाला रांगेत उभा आहे. आम्हाला केवायसी करायची, रांगेत उभा राहायचंय. आम्हाला सिलेंडर भेटत नाही, आम्हाला रांगेत उभा राहायचंय.
अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती खूप हाताच्या बाहेर जात आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं, खास करून मातंगाच्या लोकांना असं वाटतं आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि आंबेडकरवादी कसे, मी जय भीम म्हणतो म्हणून मी आंबेडकरवादी, मी निळा रुमाल घालतो म्हणून मी आंबेडकरवादी, आमच्या घरावर अशोक चक्र आहे म्हणून आंबेडकरवादी. आंबेडकरवादी रंगावरून होत नसतं बांधवांनो, ह्या बोलण्यातून सुद्धा होत नसतं. माझ्या विचाराचा माझ्या वर्तनामध्ये अंमल किती आहे ते आंबेडकरवाद बघत असतो, दुसरं काय बघत नसते. भाषणबाजी करणारे लोक आंबेडकरवादी असतात हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये ज्या वेळेला आचरणाचा प्रसंग येतो त्यावेळेमध्ये मात्र तुम्ही ब्राह्मणी व्यवस्थेचं अनुकरण केलेलं असतं. आज आंबेडकरी परिषद या ठिकाणी होत आहे. या आंबेडकरी परिषदेच्या पार्श्वभूमीवर मी आणखी एका गोष्टीचं या ठिकाणी गोप्यस्फोट करू इच्छितो. आंबेडकरी म्हणणारे लोक जात धर्म पंथ वंशाला मानणारे नसावेत, ते माणसाला माणूस मानणारे असले पाहिजेत. ते समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राची उभारणी करणारे पाहिजेत. जात हितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे असले पाहिजेत. म्हणून बाबासाहेब म्हणतात मी पहिल्यांदा भारतीय आहे नंतर बाकीच्यांचा आहे. पण आम्ही म्हणतो आज मी माझ्या जातीचा आहे. सुकुमार कांबळे सर म्हणतात जातीसाठी माती खातात, मातीच्या खालचं पण सगळं खातात. हे कुठंतरी टाळलं पाहिजे. आम्ही विचार केला पाहिजे. आंबेडकरी वर्गामध्ये जे वर्ग आहेत कोणते बघा. एक वर्ग आहे जो जय भीम म्हणतो निळे रुमाल घालतो, जय भीम म्हणतो निळे रुमाल घालतो. एक वर्ग आहे तो जय भीम म्हणतो निळे रुमाल घालतो पण तो महाराजांचा द्वेष करतो. एक वर्ग आंबेडकरी वर्ग आहे जो स्वतःला आंबेडकरमध्ये म्हणतो आम्ही आंबेडकरवाद आम्ही जोपासू पुढे नेऊ पण आम्हाला महाराजांची ॲलर्जी आहे. नंबर एक. नंबर दोनचा वर्ग आहे तो म्हणतो आम्हाला महाराजांची ॲलर्जी नाही, आंबेडकरवाद जोपासतो पण तो म्हणतो आमची ॲलर्जी ओबीसी आणि मराठा सोबत आहे, ओबीसी आणि मराठा सोबत आहे. मग एक वर्ग म्हणतो मराठा आमचा दुश्मन आहे, एक वर्ग आंबेडकरी म्हणतो तो आमचा महार आमचा दुश्मन आहे. पण खरा जो या देशातला मनुवादी ब्राह्मणी व्यवस्था आहे या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलण्याचं धाडस सुद्धा आज कोणीच करत नाही. आणि न्याय अन्यायाची तुम्ही अपेक्षा करून बसलात ना. अरे अमित गोरखेच्या बायकोला न्याय मिळाला नाही, आमच्या तुमच्या सामान्य कुटुंबातील स्त्रियांचा आणि पुरुषांचा काय घेऊन बसला तो. अमित गोरखेच्या बायकोच्या पीए ची बायको एक्सपायर झाली तिला न्याय नाही मिळाला. आणि चाटणकर बाई सारख्या बाया महिला आयोगाच्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर वेगळी काय अपेक्षा करणार आहे. म्हणून इथून पुढून निवडणूक आयोग असेल, सेन्सर बोर्ड असेल, नाट्यशास्त्र असेल, तुमचा बाल भारती असेल, ह्या सगळ्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या सर्व गोष्टीवरती ब्राह्मणी व्यवस्थेचं नियंत्रण झालेलं आहे. परंतु मुळात जय भीम म्हणणारा आणि निळे रुमाले घालणारा मातंग समाजाचा युवक अद्यापही त्याच्यावरती बोलायला तयार नाही. मला असं वाटतं आपण जात हितापेक्षा प्रांत हितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि जर असं करणार असू तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं आजच्या ह्या मातंग परिषदेचं काहीतरी सार्थक झालं अशा पद्धतीची या ठिकाणी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी सुकुमार कांबळे सर आहेत, राक्षस साहेब आहेत ज्यांच्याकडे बघत आम्ही इथपर्यंत चळवळीमध्ये आलेलो आहोत. मला त्यांना सुद्धा ऐकायचे तेव्हा वेळेचा अभाव असल्यामुळं आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो, थांबतो. सप्रेम जय भीम.